आणि मजेत ना, मी पण मस्त आणि मजेत. चुलीवर खिचडी करायची, पण काय झालं काय माहिती, इतकं वारा सुटलाय ना, काय विचारायचंच नाही. छोट्या सरकाराने कॅमेरामॅन साठी ना म्हटलं खिचडी गरम गरम करावी, त्यांना आवडती खायला, त्यासाठी म्हटलं रेसिपी पण होईल आणि व्हिडिओ पण होईल, अशा म्हणजे असं नियोजन करून. पहिल्यांदा मी तेल घेतलेलं आहे, म्हणजे तेल केलं मी सिंपल करणार आहे. मी बटाटा वगैरे नाही टाकणार, आमच्या छोट्या सरकारांना बटाटा आवडत नाही ना. तेल केलंय मी आणि मिरची आणि मिक्स करून त्याच्यात तळून घेणार आहे. मिरची कमी प्रमाणात घेतली, कारण मुलांना खायला तिखट जास्त नको म्हटलं. थोडी मिरची पण घेणार आहे मी, म्हणजे मिरची पावडर पण टाकणार आहे, कारण मी उपवासासाठी काय मुलांना खायची म्हणून केली. तिखट जर नाही झाली तर बरं का, मस्त फ्राय करून घेते. म्हणजे काय होतं, मिरचीचा ना जो म्हणजे कच्ची वाटत नाही, मिरची छान वाटते. आणि मीठ पण यात, मीठ मिरची दोन्ही पण आहे. आणि बटाटा नाही टाकणार आहे मी, फक्त अशीच खिचडी करणार आहे. म्हणजे छोट्या सरकारांना काही आवडत नाही. साबुदाणे थोडीशी अगोदर छान परतून घेऊन, काय होतं ना, शेंगदाणे लगेच टाकले ना तर शेंगदाण्याचा कूट लगेच करपतो तो, त्यासाठी. कारण शेंगदाणे अगोदर भाजून कूट केलेला असतो त्यामध्ये. साबुदाण्यामध्ये मी मस्त असा शेंगदाण्याचा कूट मिक्स करून घेतलेला आहे. शेंगदाण्याचा कूट म्हणजेच मेन म्हणजे खिचडी त्यावरतीच अवलंबून असते. शेंगदाण्याचा कूट जर टाकला ना तर मोकळी मोकळी होते मस्त अशी. आणि मी थोडंसं नंतर टाकलेली आहे, कारण काय होतं, पहिल्यांदा टाकलं ना की ते करपून जाते जास्त शेंगदाणे आणि मग खिचडी तशीच राहते. तर अशा पद्धतीने आमची मस्त खिचडी तयार झालेली आहे. आणि त्यात मी पुन्हा मिरची पावडर आणि मीठ. खिचडी तयार झालेली आहे आणि त्यामध्ये मी नंतर आहे ना थोडीशी मिरची पावडर टाकलेली. आणि हे कढईच्या साईडनी ना थोडंसं आहे ते लक्ष देऊ नका, कारण आहे ना मी तेल म्हणजे तळत असते या कढईमध्ये चुलीवरती असल्यानंतर. त्या दिवशी शेव वगैरे तळली ना, त्यामुळे होत असतं हे. आणि पहिल्यांदा मी वडापावला वापरायची ही कढई, त्यामुळे. तर कमेंट करून नक्की सांगा मी खिचडी कशी झाली. मला फक्त बटाटा नाही मी हे केलं, कारण आमच्या छोट्या सरकारांना बटाटा आवडत नाही. आणि कशी झाली, मस्त मस्त खूप छान झाली.